उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज अधिकृतपणे आपला पदभार स्वीकारला आहे। त्यांच्या या महत्त्वाच्या पदावर कामकाज सुरू होताच राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। यावेळी त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाची लाट पाहायला मिळाली आहे, तर विरोधकांकडूनही या निर्णयावर प्रतिक्रिया उमटल्या आहेत। याच पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदीही लवकर विराजमान व्हावं असं ट्विट करत शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत। ज्या खुर्चीत बसून अजितदादा सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम करायचे, त्याच खुर्चीत आज माननीय सुनेत्रा काकींना पाहून मनात एकाच वेळी आनंद आणि दुःख अशा संमिश्र भावनांचा कल्लोळ उठलाय। या खुर्चीत आज अजितदादा नाहीत याचं अतीव दुःख आहे, पण सुनेत्रा काकी आहेत याचा आनंदही आहे। अजितदादांची उणीव कदापि भरून काढता येणार नाही, पण सुनेत्रा काकी या अजितदादांच्या शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारानं काम करताना राज्यभरातील सामान्य माणूस आणि त्याचा विकास हेच ध्येय ठेवून काम करतील याचा पूर्ण विश्वास आहे। त्यासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा। तसंच उपमुख्यमंत्री पदासह त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदीही लवकरच विराजमान व्हावं ही काही नेत्यांची इच्छा नसली तरी राज्यभरातील लाखो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे, त्यामुळे तीही त्या पूर्ण करतील असा विश्वास आहे। रोहित पवार यांनी या संदर्भात थेट नाव न घेता प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना टोला लगावलाय। त्यांनी अधोरेखित केले की पक्षाच्या भवितव्याचा विचार करूनच कार्यकर्त्यांच्या इच्छेला मान देणं आवश्यक आहे। यामुळे राज्यातील राजकीय वातावरणात नवीन वळण येण्याची शक्यता आहे, तसेच पक्षाच्या आंतरिक समीकरणांवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो।